परिवहन सेवेचे लोकार्पण करण्यात आले, परंतु आतापर्यंत बसचं मार्ग आणि डेपो हे ठरवण्यात आले नाही। याबद्दल बोलताना PRTचे नेते यांनी दिलेली ही माहिती। उल्हासनगर महानगरपालिकेच्या परिवहन समितीतर्फे काल बसचं लोकार्पण करण्यात आलं, काय सांगाल आपण? मला वाटतं ते बस ह्या लोकांनी घाईगडबडीचा प्रकार आहे इलेक्शनमुळे, आणि शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी बसेस धावणार आहेत त्या ठिकाणी बस स्टँड किंवा ते थांबा जो असतो त्याचं यांनी काहीच सांगितलेलं नाही आहे शहरामध्ये। त्याच्यामुळे लोकांनी कुठे उभं राहावं की त्या ठिकाणी बस येईल आणि प्रवाशांना घेऊन जाईल, ह्या बाबतीत संभ्रम निर्माण आहे। पण दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ता सध्या निवडणुकीचे पडगम वाजत आहेत, तुम्हाला असं वाटतं की हा निवडणुकीचा भाग आहे म्हणून घाईघाईमध्ये लोकार्पण केलेलं आहे? प्रश्नच येत नाही साहेब, निवडणुकीचाच भाग आहे हा। परंतु ठीक आहे, निवडणुकीचा जरी भाग असेल परंतु नागरिकांना वेठीस धरण्यात मजा काय त्याच्यात। तर दुसरा एक प्रश्न असा आहे की ह्या बसेसचा रूट काय असणार आहे, कारण शहरामध्ये तुम्ही जर आत्ताची सध्याची जर अवस्था बघितली असेल तर सगळीकडे त्यांनी खोदकाम सुरू केलेलं आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार ना। लोक किती वेळ त्या ठिकाणी थांबणार आहेत, त्याचा काय टाईम पिरियड असेल की नसेल, बस येण्याचा किंवा जाण्याचा काय टाईम पिरियड असायला पाहिजे, परंतु रोडला खड्डे असल्यामुळे कदाचित मला नाही वाटत की ते योग्य असेल म्हणून। अजून एक विशेष बाब मला माहिती पडली की महानगरपालिकेने एक सल्लागार समिती नेमली आणि त्या सल्लागार समितीला 11.5 लाख रुपये देण्यात आले। तर त्या सल्लागार समितीने असं कोणता सल्ला दिला आहे तो देखील जनतेला कळायला पाहिजे, आणि जर का असं असेल तर येणाऱ्या काळामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे शहरामध्ये भव्य असं आंदोलन उभं करण्यात येईल, याची काळजी घ्यावी। आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।